नमस्कार मित्रांनो, मी मयूर महादेव कांबळे। आज आपण आलो आहोत अंबाजोगाई शहरातील प्रसिद्ध ठिकाण श्री मुकुंदराज महाराज समाधी स्थळ अंबाजोगाई, जिल्हा बीड, महाराष्ट्र येथे। आपल्या महाराष्ट्राला अनेक संतांचा समृद्ध वारसा लाभला आहे, ज्यांनी आपले जीवन ध्यान, साधना आणि लोककल्याणासाठी समर्पित केले। अशाच महान संतांपैकी एक म्हणजे श्री मुकुंदराज महाराज। त्यांनी केवळ अध्यात्मच नाही तर निसर्गाशी असलेलं मानवाचं नातंही जगाला शिकवलं। अंबाजोगाईच्या निसर्गरम्य डोंगरकड्यांमध्ये वसलेले हे समाधी स्थळ म्हणजे शांतता, औषधी आणि श्रद्धेचं एक पवित्र केंद्र आहे। इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला केवळ दर्शनाची अनुभूती मिळत नाही, तर निसर्गाशी थेट संवाद साधण्याचा एक अलौकिक अनुभव मिळतो। निसर्गाचे जिवंत रूप, हिरव्यागार झाडांची पांघरून समाधीकडे जाणारा रस्ता हा डोंगरपारीतून खाली उतरणारा आहे। सभामंडपापासून सुरू होणारी ही वाट दुतर्फा गर्द झाडांनी वेढलेली असून पक्ष्यांच्या किलबिलाटाने नेहमीच गजबजलेली असते। विशेषतः पावसाळ्यात इथला प्रत्येक कण हिरव्या रंगात न्हाऊन निघतो आणि मनमोहक दृश्य डोळ्यांना तृप्त करते। पाण्याचे पवित्र झरे, पायऱ्यांवरून खाली उतरल्यावर जयवंती नदी आणि तिचे छोटे गोड्या पाण्याचे झरे मनाला एक वेगळीच शांती देतात। या निर्मळ पाण्याने मनातील सर्व ताण विरघळून जातात। औषधी वनस्पतींचं गुपित, पावसाळा सुरू झाला की विशेषतः अश्विन महिन्यात मुकुंदराज समाधी परिसर औषधी वनस्पतींनी अक्षरशः नटून उठतो। इथल्या डोंगरांमध्ये नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या काही वनस्पती अशा आहेत ज्या अनेक जुनाट आणि दुर्धर आजारांवर गुणकारी मानल्या जातात। स्थानिक आणि प्राचीन औषधी वनस्पती: 1. गुळवेल अमृता ताप, थकवा दूर करण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त। 2. अडुळसा, सर्दी, खोकला, दमा यांसारख्या श्वसन विकारांवर उत्तम उपाय। 3. सतावरी महिलांच्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानली जाणारी अमृत वनस्पती। 4. पिंपळी, पचनक्रियेस चालना देणारी आणि श्वासनाचे विकार कमी करणारी। 5. भुईआवळा, यकृत आणि मूत्रपिंडाच्या आरोग्यासाठी लाभदायक। 6. मधुनाशिनी, मधुमेहावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी उपयुक्त। 7. नागरमुथा, विविध त्वचा रोगांवर गुणकारी आणि दाह कमी करणारी। स्थानिक वैदूंचा अनुभव: स्थानिक आदिवासी आणि वैदू समाजाचे लोक आजही वर्षातून एकदा येथे येतात। त्यांना या वनस्पतींची सखोल ओळख असून त्यांचा उपयोग ते घरगुती औषधांसाठी करतात। या औषधी ज्ञानाचा मोठा भाग आजही तोंडी परंपरेने जपला जात आहे, जो पिढ्यानपिढ्या हस्तांतरित होत आहे। अध्यात्म आणि निसर्ग एकत्र अनुभव: मुकुंदराज समाधी हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर निसर्ग आणि अध्यात्माचे एक जिवंत केंद्र आहे। येथे ध्यानधारणा करताना आजूबाजूचा निसर्ग थेट मनाशी संवाद साधतो। वाऱ्याची मंद झुळूक, झऱ्यांचा नाद आणि पक्ष्यांची किलबिल हे सर्व ध्यानासाठी एक आदर्श आणि शांत वातावरण निर्माण करते। येथे आल्यावर तुम्हाला आत्मिक शांतीचा अनुभव मिळेल। पर्यटनासाठी प्रसिद्ध आणि अभ्यासासाठी अनुकूल वातावरण: आयुर्वेद अभ्यासक, वनस्पती संशोधक आणि नैसर्गिक वैद्यकशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी हे ठिकाण म्हणजे एक अनमोल अभ्यासगृह आहे। इथे उपलब्ध असलेल्या वनस्पतींचे संकलन करून प्राकृतिक औषधांचा शोध घेणे ही एक मोठी चळवळ बनू शकते। निसर्गप्रेमींना, छायाचित्रकारांना आणि आध्यात्मिक शोधकांना इथे शांतता आणि ऊर्जा दोन्हीचा अनोखा संगम अनुभवता येतो। कसं जाल? अंबाजोगाई शहरातून मुकुंदराज समाधी स्थळापर्यंत पोहोचण्यासाठी स्थानिक वाहने सहज उपलब्ध आहेत। समाधीकडे जाण्यासाठी पायऱ्यांनी खाली उतरावे लागते, पण जसजसे तुम्ही खाली उतरता तसतसे तुमच्या मनात भक्ती, नजरेत निसर्गाचे सौंदर्य आणि छातीत एक वेगळीच शांतता भरून येते। समारोप: मुकुंदराज समाधी परिसर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून निसर्गाची लाडकी जागा आहे, जिथे झऱ्यांमधून जीवन वाहतं, पानांमधून औषधं उमटतात आणि प्रत्येक श्वासात समाधान मिळतं। या पवित्र स्थळाला भेट देऊन तुम्हीही या अनोख्या अनुभवाचे साक्षीदार व्हा। हा लेख वाचून तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा। अजून काही माहिती हवी असल्यास मला सांगा।
नमस्कार मित्रांनो, आज आपण मुकुंदराज परिसरातील एक सुंदर असं जंगल जे अंबाजोगाईच्या नैसर्गिक सुंदरतेमध्ये भर टाकणारं पाहू शकता आपण. आज आपण आलेलो मुकुंदराज परिसरातील एक सुंदर अशा वनामध्ये, निसर्गाच्या सानिध्यामध्ये. आपण इथं पाहू शकता किती छान पद्धतीनं सुंदर असं जंगल आहे. ह्या जंगलामध्ये विविध औषधी वनस्पती खूप आधीपासून भेटले जातात. खूप लांबून लोक इथं ह्या आयुर्वेदिक औषधासाठी इथं येत असतात. खूप मोठं असं हे जंगल आहे. आज इथं तुम्हाला दिसत आहे की एकांत असल्यामुळे इथं कोणी दिसना गेलेलं. नैसर्गिक वातावरणामध्ये संपन्न असे सुंदरसं गाव आहे. तिथे तुम्ही बघायला की किती छान सुंदर असे झाड आहे तिथे. आपण ह्याच रस्त्यानं खाली उतरलो होतो. वरच मुकुंदराज महाराजांची समाधी स्थळ आहे, तिथे आपण आताच दर्शन करून आलेलो. ह्या जंगलाचं वैशिष्ट्य असं आहे की नैसर्गिक वनस्पती आयुर्वेदिक भरपूर काही इथं उपलब्ध राहतात. त्याच्यामुळे तुम्हाला इथं पाहायला फार आवड येईल. अंबाजोगाई आल्यावर तुम्ही एकदा तरी ह्या ठिकाणी फिरायला या नक्कीच.
नमस्कार मित्रांनो, आज आपण मुकुंदराज समाधी अंबेजोगाई ह्या ठिकाणी दर्शनासाठी आलेलो होतो. ह्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही की कसं नैसर्गिक वातावरण, एक सुंदर असं पर्यटन स्थळ आहे. अंबेजोगाईच्या नैसर्गिक सौंदर्यामध्ये सगळ्यात मोठी भर जर असेल तर ते मुकुंदराज मंदिर आणि ह्या ठिकाणचं नैसर्गिक वातावरण. अंबेजोगाई शहर हे सांस्कृतिक दृष्ट्या खूप चांगलं शहर आहे. या ठिकाणी शिक्षण खूप चांगल्या पद्धतीनं घेण्यासाठी लांबून विद्यार्थी ह्या तालुक्यात येतात. बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त पर्यटन स्थळ आणि सुंदर असं नैसर्गिक परिसर जर असेल तर फक्त अंबेजोगाई आहे. आणि अंबेजोगाईची खासियत अशी आहे की हे पुणेरी विचारांचं शहर आहे. इथं खूप एकाहून एक बुद्धिजीवी पर्सन ह्या ठिकाणी आहेत. अंबेजोगाई शहर हे जसं पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे तसंच हे शहर शिक्षणासाठीही प्रसिद्ध आहे. ह्या ठिकाणी खूप लांबून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात आणि अंबेजोगाईमध्ये विचारांची घेवाणदेवाण फार मोठी होती. अंबेजोगाई शहरातील प्रसिद्ध असं मुकुंदराज समाधी स्थळ ह्या ठिकाणी भेट द्यायला आलो होतो. तर मित्रांनो, ह्या ठिकाणचा परिसर एकदम असा सुंदर आहे, मनमोहक वातावरण आहे. भक्तीसाठी तर आहेच आहे, पण ह्यापेक्षाही जास्त निसर्गानं फुललेलं एक असं वातावरण, दिव्य वातावरण ह्या ठिकाणी तुम्हाला अनुभवायला मिळतो. तर मित्रांनो, आपण माझ्या यूट्यूब चॅनलवर अंबेजोगाईतील जवळपास सर्व मंदिरांची भेट आपण घेतलेली आहे, दर्शन आपण घेतलेले आहे. तसं आज आपण आलेलो होतो मुकुंदराज मंदिराकडं. तर आज पाऊस चालू आहे मित्रांनो, तरी मी आज ह्या पावसामध्ये आज आपल्याला ह्या ठिकाणी व्हिजिट करण्यासाठी आलेलो होतो. कारण पावसामध्ये एक सुंदर दृश्य तुम्हाला माझ्या यूट्यूब प्रेक्षकांना अनुभवण्यासाठी मी इथं आज आलेलो होतो. तुम्ही बघू शकता पाऊस चालू आहे. तर ह्या पावसामध्ये सुद्धा आम्ही तुम्हाला ह्या सर्व गोष्टी दाखवते.
मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपण आज मुकुंदराज परिसर अंबेजोगाई या ठिकाणी मुकुंदराज महाराज समाधीचं दर्शन घेतलेले. तर मित्रांनो, तुम्ही आज पाहिलं असेल की मुकुंदराज मंदिर परिसर किती सुंदर आणि नैसर्गिक संपन्न असं हे अंबेजोगाईचं स्थळ आहे. आज आपण मुकुंदराज महाराज समाधी स्थळ ह्या ठिकाणी आलेलो. तर ह्या ठिकाणचं वातावरण एवढं दिव्य आहे की तुम्हाला ह्या ठिकाणी करमल्याशिवाय राहणार नाही. अंबेजोगाईची खासियत आहे की अंबेजोगाई शहर पर्यटनस्थळासाठी खूप प्रसिद्ध आहे. नैसर्गिक संपत्ती इथं एवढं सुंदर आहे की इथलं वातावरण असं दिव्य आहे की तुम्हाला इथं आल्यावर असं होणार नाही की इथली आठवण तुम्हाला कधी येणार. त्यासाठी तुम्ही अंबेजोगाईला नक्कीच या. मित्रांनो, आज तुम्ही बघितलं असेल ह्या परिसरातील दिव्य असं वातावरण. ह्या ठिकाणी जो कोणी येईल त्याला इतकं प्रसन्न वाटतं हे वातावरण. आणि खास करून पावसाळ्याच्या दिवसामध्ये इथं तुम्हाला मोरांचा आवाज ऐकू येत असेल. इथं मोरांची खूप संख्या आहे आणि या ठिकाणी वनराई एवढी छान आहे की इथला जो दिव्य वातावरण आहे ते तुम्हाला इतर ठिकाणी कधी म्हणजे अनुभवायला भेटणार नाही. बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात एक प्रशस्त असं शहर अंबेजोगाई आहे आणि अंबेजोगाईमध्ये तुम्ही जर आलात तर नक्की ह्या ठिकाणी भेट द्या. तर मित्रांनो, आज आपण अंबेजोगाई शहरातील प्रसिद्ध ठिकाण मुकुंदराज समाधी स्थळ ह्या ठिकाणी आलो होतो. तर तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण व्हिडिओमध्ये नुसतं मंदिरचं दर्शन तर आपण घेतलेलं आहे, पण ह्याच वेळी आपण ह्या ठिकाणचे जे कॅम्प म्हणजे परिसर आहे नैसर्गिक ते पूर्ण आपण फिरलेलो आहे. जवळपास सगळ्याच ठिकाणी आपण गेलेलो होतो. तर मी तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही जर कधी इथं भेट दिली तर पावसाळ्याच्या वेळी खास करून पाऊस चालू असताना तुम्ही नक्की या. कारण इथं एवढं सुंदर असं वातावरण आहे की पक्ष्यांची किलबिलाट तुम्हाला ऐकू येत असेल. पुन्हा हे असं मोरांचं अधूनमधून आवाज येणं एवढं दिव्य वाटते की म्हणजे मनाला एक खूप चांगला असं सुंदर अनुभव देऊन जातो. तर तुम्हाला ह्या ठिकाणी येण्यासाठी जास्त काही खूप शहराच्या लांब असा हा भाग आहे असातला भाग नाही. तुम्ही अंबेजोगाईला आलास ॲटो
बसची सुद्धा सोय आहे, तर तुम्हाला इथं कुठेही कोणीही सोडेल. आणि त्यातल्या त्यात असं आहे की अंबाजोगाई हे एक फक्त मुकुंदराज नाही तर योगेश्वरी देवी, त्याच्यानंतर रेणुका देवी आणि दासोपंत महाराजांची समाधी आणि खोलेश्वर मंदिर असेल, अमृतेश्वर मंदिर असेल, ह्या ठिकाणी भरपूर असे मंदिर आहेत की तुम्ही ह्या ठिकाणी आल्यावर तुम्हाला एवढं छान अनुभव भेटेल की तुम्हाला असं वाटेल की आपण एखाद्या चारधामला गेलो की काय असं वाटेल तुम्हाला. त्याच्यामुळे तुम्ही ह्या ठिकाणी नक्की या आणि 100% तुम्हाला हे इथलं वातावरण आवडल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, ह्या ठिकाणी तुम्ही आलात तर एवढं सुंदर जंगल आहे की ह्या ठिकाणी तुम्हाला घरी जायची सुद्धा मन करणार नाही. एवढं असं दिव्य वातावरण आहे. तर मी आज तुम्हाला सगळ्या ठिकाणी फिरवलेलं आहे. तुम्ही बघू शकता कशा पाऊल वाट आहेत. आणि जंगलामध्ये ह्या फिरताना तुम्ही सावधानी एकच करा की ज्यावेळी तुम्ही चालताल त्यावेळी इथं वाटेला दगड आहेत, तर तुम्ही दगडांवर पाय फिसकून पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावकाश तुम्ही चलत जा आणि एकटं न येता एखाद दुसऱ्या सोबत संगतीला मित्र कंपनी असेल तर आणखीन चांगले आहेत, कारण मित्रांमध्ये जितकं करमतं तितकं एकांतमध्ये करमत नसतं. एवढं असं सुंदर जंगल बघू शकता तुम्ही मित्रांनो. जितकं फिरताल तितकं कमी आहे, कारण हे जंगल आहे खूप मोठं आणि सावकाश जाण्यातच महत्त्व. पक्ष्यांचा आवाज तुम्हाला ऐकू येत असेल. आपण आता सगळीकडे फिरणं झालेलं आहे आपलं, तर आपण ह्याच्या पुढं नागनाथ आणि भुट्टेनाथ मंदिर या ठिकाणी जाणार आहोत, कारण त्या ठिकाणी असंच दिव्य वातावरण परिसर आहे, एकदम रिअलिस्टिक. तुम्हाला जंगलामध्ये म्हणजे जंगलच आहे, तरी पण तुम्हाला जंगलात गेल्याची फिलिंग अशी होईल की मला वाटेल की खूप मोठ्या ठिकाणी गेलो की काय. हे जंगल परिसर अशा पद्धतीनं एवढं सुंदर आहे की तुम्ही इथं आल्यावर तुम्हाला इथं जितकं फिरताल तितकं कमी आहे.